नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, इयत्ता 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास हे जे महत्त्वाचं पुस्तक आहे ते पुस्तक आपण इथे या ठिकाणी सुरू केलेलं आहे यूट्यूबवर मोफतपणे शिकवायला। तर या पुस्तकावरचे एकूण 4 महत्त्वाचे सेशन झाले। तर ते 4 महत्त्वाचे सेशन जे होते त्यातून आपण महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास या ठिकाणी अभ्यासलेला आहे। आता इथून पुढे आपण महाराष्ट्राचा मध्यकालीन इतिहास जो आहे तो आपण इथे अभ्यासणार आहोत आणि या सेशन मध्ये आपण यादवकालीन महाराष्ट्र जो आहे तर तो यादवकालीन महाराष्ट्र इथे अभ्यासणार आहोत। तर कशा पद्धतीने यादवांच्या काळामध्ये महाराष्ट्र होता आणि काय काय महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत ते सर्वचे सर्व मुद्दे या पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहेत। तर ते सगळे मुद्दे आपण व्यवस्थितरित्या इन शॉर्ट मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। तर लक्षात घ्या, हे लेक्चर आपण शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर या लेक्चरची जी सिरीज आहे ती सिरीज तुमच्या मित्रांना देखील या ठिकाणी शेअर करा, जेणेकरून राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि याचबरोबर येणारे कंबाईंड पूर्व आणि मुख्य परीक्षेला देखील तुम्हाला या पुस्तकाचा या लेक्चर सिरीजचा खूप जास्त बेनिफिट या ठिकाणी होणार आहे। तेव्हा मित्रांनो, आजचं महत्त्वाचं सेशन आहे यादवकालीन महाराष्ट्र, तर त्यावर आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे। तर लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा। आता लक्षात घ्या, एक महत्त्वाची सूचना मला तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे। 28 एप्रिलला जो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर आहे तर त्या पेपरची तयारी करत असताना इतिहास या विषयाचे एकूण 5 सराव पेपर मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर। लक्षात घ्या, 10 फेब्रुवारी पासून हे टेस्ट पेपरला सुरुवात झालेली आहे। दर 7 दिवसानंतर आपण एक क्वेश्चन पेपर इथे या ठिकाणी घेत आहे। त्या माध्यमातून उद्या 17 फेब्रुवारीला त्याचा दुसरा क्वेश्चन पेपर या ठिकाणी दिला जाणार आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, ही जी टेस्ट पेपर जे आहे तर हे 5च्या 5 टेस्ट पेपर तुम्ही या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांच्या माध्यमातून संपूर्ण इतिहास या विषयाची रिव्हिजन देखील आपण इथे या ठिकाणी घेत आहोत। तर 500 प्रश्नांच्या माध्यमातून राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी आपण इथे या ठिकाणी करत आहोत। तर जे कोण विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा फॉर्म या ठिकाणी फिलअप केला आहे त्या विद्यार्थ्यांनी ही टेस्ट पेपर याचबरोबर या प्रकारचं लेक्चर सिरीज या ठिकाणी पाहणं खूप जास्त गरजेचं आहे। आणि लक्षात घ्या, सर्व विद्यार्थी मित्रांना परवडेल असं अत्यंत नाममात्र शुल्कामध्ये मी तुम्हाला ही टेस्ट पेपर या ठिकाणी उपलब्ध करून देतोय, ही बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देतोय। लक्षात घ्या, केवळ 55 रुपये, केवळ 55 रुपयामध्ये तुम्हाला हे 5 क्वेश्चन पेपर दिले जातील आणि त्याचे महत्त्वाचे सेशन जे आहे रिव्हिजन लेक्चरचे ते देखील तुम्हाला इथं उपलब्ध होणार आहे। तर जे पण कोण विद्यार्थी राज्यसेवा पूर्वची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ठिकाणी हे ॲप्लिकेशन जरूर डाउनलोड करा आणि त्याचबरोबर इथं मी जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरनं पण तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ही 55 रुपयाची आपली महत्त्वाची बॅच जरूर या ठिकाणी तुम्ही जॉईन या ठिकाणी करू शकता। तर सर्वांनी त्या पद्धतीचं या ठिकाणी जे मी निर्देश दिलेले आहेत ते व्यवस्थित या ठिकाणी फॉलो करा आणि ही टेस्ट पेपर सिरीज आणि हे लेक्चर सिरीज जरूर या ठिकाणी जॉईन करा। आता सुरू करूया, ज्यासाठी आपण इथं उपस्थित आहात तर त्या लेक्चरला आता आपण सुरुवात करूया। आता लक्षात घ्या, इथं आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकात जो मध्यकालीन महाराष्ट्राचा इतिहास आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे ते आपण पाहूया। आता पहा, इथे पाहायला भेटतं एक प्रास्ताविक दिलेलं आहे। पहिलं तर दिलेलं आहे प्रास्ताविक। प्रास्ताविकामध्ये म्हणलेलं आहे की इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक कालखंडाचे 3 भाग पडले जातात। एक भाग आहे ज्याला प्राचीन, दुसरा भाग आहे ज्याला मध्ययुगीन आणि तिसरा आहे ज्याला अर्वाचीन। अर्वाचीन म्हणजेच आधुनिक, हे या ठिकाणी इथं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या। आता बघा, प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासावर आपण काम केलं। आता या सेशनपासून आपण मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासावर अभ्यास करतोय आणि इथं म्हटलेलं आहे मध्ययुगीन कालखंडात महाराष्ट्रामध्ये विविध राजघराण्यामध्ये सत्तेसाठी सत्ता संघर्ष झाला आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये यादव सल्तनत व मुघल आणि मराठा या प्रकारच्या सत्तेची स्थापना झालेली आहे असं म्हटलेलं आहे। म्हणजे इथं लक्षात घ्या, यादवकालीन महाराष्ट्र आपल्याला अभ्यासायचं आहे, सल्तनत आणि मुघलकालीन महाराष्ट्र आपल्याला अभ्यासायचं आहे आणि त्याचबरोबर मराठा साम्राज्य जो आहे, मराठाकालीन महाराष्ट्र जो आहे तो इथं या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे। तर याही मध्यकालीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे एकूण 3 सेशन आपले इथे या ठिकाणी होणार आहेत, हे लक्षात घ्या। आजच्या या सेशनमध्ये आपण यादवकालीन महाराष्ट्र याची माहिती या ठिकाणी पाहतोय।
हे लक्षात असू द्या। आता बघा इथं म्हटलेलं आहे यादव कालखंड। आता पहा यादव कालखंड जो आहे तर त्या यादव कालखंडावर अभ्यास करत असताना आपल्याला काही बेसिक महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली आहे, ती काय आहे ती पाहूया। इथं म्हटलेलं आहे यादव कालखंडामध्ये मराठी भाषेतील वाङ्मय निर्मितीला सुरुवात झाली। तर मराठी भाषा जर आपण पाहिली तर प्राकृत बंध निर्माण झाली आणि त्यामध्ये आपण पाहू शकतो की सातवाहनांच्या काळामध्ये राजभाषा ही प्राकृत होती, मात्र मराठी भाषेतील वाङ्मय निर्मिती जी आहे ती यादव काळामध्ये झालेली आहे असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे। यादव राज्यकर्त्यांना मराठी भाषेबद्दल प्रचंड प्रेम होते असं पण इथं म्हटलेलं आहे। पुढे पाहायला भेटतं भिल्लम पाचवा, सिंघम द्वितीय, कृष्णदेव, त्याचबरोबर महादेव व रामचंद्र यांसारखे कर्तबगार राजे या यादवांच्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत असं दिसून येतं। याचबरोबर हेमाद्री सारखा या ठिकाणी प्रचंड महत्त्वाचा विद्वान प्रधान होता। याचबरोबर भास्कराचार्य आणि बोबदेव यांच्यासारखे या ठिकाणी महान पंडित देखील यादवांच्या काळामध्ये होते अशी माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे। याचबरोबर 13वे शतक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर आहे, संत नामदेव आहे, यांसारखे महान संत होऊन गेलेले आहेत ज्यांनी लोकजीवनास वेगळे वळण देण्याचं ऐतिहासिक कार्य केल्याचं एकंदर दिसतं। तर याच काळामध्ये संतांचा पण उदय या ठिकाणी होतोय आणि संत चळवळ, भक्ती चळवळ जी आहे ही महाराष्ट्रामध्ये उभी राहतीये या प्रकारची माहिती इथं दिलेली आहे। याचबरोबर चक्रधर स्वामी जे आहे या चक्रधरांनी पंथीय भाषा म्हणून लोकभाषा मराठीचा अंगीकार केल्याची माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे। तर या प्रकारचे एक बेसिक स्ट्रक्चर जे आहे, एक बेसिक इन्फॉर्मेशन यादव काळाची इथं त्यांनी दिलेली आहे। आता लक्षात घ्या इथं आपल्याला पाहायला भेटतो यादवांचा जो कालखंड आहे तर त्या यादवांच्या कालखंडामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते इथं पाहायला भेटतात। आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये दौलताबादचा जो किल्ला आहे, देवगिरीचा किल्ला, तर त्याचं या ठिकाणी चित्रण दिलं होतं। तर ते चित्रण जसंच्या तसं मी तुम्हा विद्यार्थी मित्रांसाठी इथं दिलेलं आहे। तर या प्रकारचा हा देवगिरीचा किल्ला हा यादवकालीन स्थापत्यातला एक अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी नमुना या ठिकाणी मानला जातो। याचबरोबर यादव काळामध्ये आपल्याला माहिती आहे हेमाडपंथीय मंदिर जे आहे तर ते मंदिर कला, हेमाड मंदिर कला जी आहे ती पण या ठिकाणी सुरू झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। त्यावर आपण पुढे या ठिकाणी काम करणार आहोत। पाहूया काय म्हटलं आहे। यादवांनी प्रचंड साम्राज्य विस्तार करून आपली स्वतंत्र राजधानी प्रस्थापित केली। त्याचबरोबर स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था, लष्कर आणि नाणी निर्माण या ठिकाणी केलेली आहे। याचबरोबर यादवांच्या काळामध्ये कला आणि त्याचबरोबर स्थापत्य क्षेत्रात देखील प्रचंड प्रगती झाली। या सर्व कारणांमुळे हा कालखंड जो होता हा कालखंड प्रगत होता अशी माहिती या ठिकाणी पाहायला मिळते। तर या प्रकारे हा देवगिरीचा किल्ला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। पुढे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की यादवांच्या या कालखंडामध्ये अजून काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहूया। आता बघा इथं म्हटलेलं आहे दक्षिण भारतामध्ये म्हणजे जो मध्य कालखंड आपण पाहतो तर त्या दक्षिण कालखंडामध्ये एकूण 3 महत्त्वाच्या सत्ता दक्षिणेकडे या ठिकाणी होत्या। त्यापैकी कर्नाटक जर आम्ही पाहिला तर त्या कर्नाटकामध्ये होयसळ हा एक महत्त्वाचा गट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। म्हणजे होयसळांची सत्ता ही या ठिकाणी कर्नाटकमध्ये होती, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आंध्र प्रदेश जर आम्ही पाहिला तर त्या आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी काकतीय हे या ठिकाणी सत्तेमध्ये या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं आणि महाराष्ट्रामध्ये यादव जे होते ते महाराष्ट्रामध्ये यादव हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। आता लक्षात घ्या हे जे होयसळ जे होते, आता बघा ही माहिती इथं दिली नाही, मात्र मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं देतोय जेणेकरून तुम्हाला आणखीन जास्तीत जास्त कंटेंट तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल याचा माझा प्रयत्न या ठिकाणी आहे। आता पहा इथे आपल्याला या ठिकाणी दिसतं होयसळ जे होतं तर त्या कर्नाटकमध्ये होयसळ जे होती तर त्या होयसळची राजधानी होती वारंगळ। तर होयसळची राजधानी काय होती तर वारंगळ या ठिकाणी राहिलेली आहे, हा मुद्दा लक्षात ठेवायचा। काकतीय जर आम्ही पाहिलं तर काकतीयची राजधानी ही द्वार समुद्र ही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। तर द्वार समुद्र ही काकतीयांची राजधानी होती जी आंध्र प्रदेशामध्ये आहे आणि यादवांची राजधानी जर आम्ही पाहिली तर ती देवगिरी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। तर देवगिरी ही यादवांची राजधानी आपल्याला या ठिकाणी दिसून येते। पाहूया पुढे काय म्हटलेलं आहे। इथं म्हटलेलं आहे यादवांचा प्रधान जो होता तर जो प्रधान होता त्याचं नाव या ठिकाणी आहे हेमाद्री। ठीक आहे, तर हेमाद्री जो होता तर त्या हेमाद्रीनं चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिला। तर हा ग्रंथ मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी। लक्षात असू द्या की हेमाद्रीनं काय लिहिलं तर चतुर्वर्ग चिंतामणी या महत्त्वाच्या ग्रंथाची रचना केलेली आहे हेमाद्रीनं। जो हेमाद्री यादवांच्या
प्रधान या ठिकाणी प्रधान सेवक राहिल्याचं दिसून येतं। यामध्ये त्यानं यादवांच्या देवगिरीच्या राजांची वंशावळ दिलेली आहे। म्हणजे यादवांचा एकूणच राजकीय इतिहास जो आहे हा चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथात आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। इथे पुढे म्हणलेलं आहे सुबाहूचा पुत्र जो आहे ज्याचं नाव या ठिकाणी आहे दृढ प्रहर, तर नाव नीट लक्षात असू द्या। तर दृढ प्रहर जो आहे हा दृढ प्रहर हा यादवांचा मूळ पुरुष या ठिकाणी मानला जातो। तर यादव वंशाचा मूळ पुरुष या ठिकाणी कोण आहे म्हणजे मेन संस्थापक कोण आहे तर त्यामध्ये दृढ प्रहर हा आपल्याला या ठिकाणी दिसतो। तर याबद्दलची माहिती दिलेली आहे। यादवांचा संस्थापक दृढ प्रहर आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या। गुजरातमधील द्वारकेतून तो दक्षिणेत आला असं म्हटलंय आणि श्रीनगर म्हणजे नाशिक जो आहे नाशिक मधलं जो सिन्नर भाग आहे तिथं श्रीनगर येथे त्यानं आपली राजधानी वसवलेली आहे अशा प्रकारचं वर्णन हेमाद्रीनं चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथात दिलेली आहे। म्हणजेच लक्षात घ्या हेमाद्रीच्या चतुर्वर्ग चिंतामणीमध्ये माहिती काय मिळते आपल्याला तर हा जो दृढ प्रहर आहे हा यादवांचा मूळ संस्थापक या ठिकाणी आहे आणि याचबरोबर यानं श्रीनगर नाशिक मधला जे श्रीनगर आहे नाशिक मधल्या सिन्नरच्या जवळ जे श्रीनगर आहे तिथं आपली राजधानी बसवलेली आहे या प्रकारची माहिती हेमाद्रीनं दिलेली आहे। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या। पुढे आपल्याला पाहायला भेटतं की दृढ प्रहरचा जो मुलगा होता ज्याचं नाव होतं सेवणचंद्र, लक्षात घ्या। तर दृढ प्रहरचा मुलगा जो आहे सेवणचंद्र यानं सेवणपूर या नावाचं शहर वसवल्याची माहिती या ठिकाणी मिळते। तर सेवणचंद्राने कुठलं केलं तर सेवणपूर हे नावाचं एक शहर वसवलेलं आहे आणि त्याच्या नावावरूनच त्या प्रदेशाला म्हणजे हा यादवांचा प्रदेश जो आहे त्याला या ठिकाणी सेवण देश असं पण म्हटलं गेलेलं आहे। मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या। तर या यादवकालीन महाराष्ट्रात सेवण देश असं पण म्हटलं जात होतं, मुद्दा नीट लक्षात घ्या। पुढे म्हटलेलं आहे बघा सेवणचंद्राच्या वारसदारांनी प्रारंभी राष्ट्रकूटांचे आणि नंतर कल्याणीच्या चालुक्यांचे शासन काही काळ चालवले आहे असं पण या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे चालुक्यांची सत्ता काही वर्ष यांनी चालवलेली आहे, त्याचबरोबर राष्ट्रकूटांची पण सत्ता सेवण या ठिकाणी सेवणचंद्रनं चालवलेली आहे अशी पण माहिती इथं दिल्याचं एकंदर दिसतं। पुढे म्हणलेलं आहे चालुक्यांचा जो राजा होता ज्याचं नाव या ठिकाणी आहे सोमेश्वर चतुर्थ। लक्षात घ्या सोमेश्वर तृतीयाबद्दलची माहिती मागच्या सेशनमध्ये पाहिलं। सोमेश्वर तृतीयानं काय लिहिलं मानसोल्लास हा ग्रंथ लिहिला होता। आता लक्षात घ्या चालुक्यांचा अंतिम राजा जो होता ज्याचं नाव या ठिकाणी होता सोमेश्वर चतुर्थ हा एक अकार्यक्षम राजा या ठिकाणी होता आणि त्याचा फायदा घेतला गेला। परिणामी पाचवा भिल्लम यादव जो होता तर त्यानं या ठिकाणी या चालुक्यांच्या राज्यामध्ये असणारे महत्त्वाचे प्रांत ज्यामध्ये श्रीवर्धन आहे, प्रत्यदंडक या ठिकाणी आहे आणि मंगळवेष्टक आहे। मंगळवेष्टक म्हणजे आजचं मंगळवेढा जे सोलापूरमध्ये आहे तर मंगळवेढा त्याचबरोबर परांडा जो आहे ज्याला प्रत्यदंडक या ठिकाणी म्हटलं आणि श्रीवर्धन। तर या प्रकारचे महत्त्वाचे ठाणी लष्करी ठाणी जी आहेत ती त्याने जिंकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपली एक सार्वभौम सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न या पाचव्या भिल्लमनं केल्याचं एकंदरीत दिसून येतं। आणि याच पाचव्या भिल्लमच्या कार्यकाळामध्ये देवगिरी जो आहे तर त्या देवगिरी इथे आपली राजधानी यादवांनी आपली राजधानी स्थापित केलेली आहे असं दिसतं। तर पहिली राजधानी नाशिकमधल्या देवगिरीमध्ये राहिली, नाशिकमधल्या श्रीनगरमध्ये राहिली आणि त्यानंतर दुसरी जी राजधानी आहे तर ती या ठिकाणी देवगिरीमध्ये स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। पूर्वीचं नाव याचं औरंगाबाद, आता त्याचं नाव बदलून आपण संभाजी महाराज नगर या ठिकाणी केले। तर तो जो भाग आहे तर तिथं आपल्याला देवगिरी ही महत्त्वाची राजधानी या ठिकाणी यादवांची होती अशी माहिती या ठिकाणी मिळते। पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं म्हणजे कोणाच्या काळामध्ये तर पाचवा भिल्लम यादव जो आहे पाचवा भिल्लम यादव याच्या काळामध्ये यादवांनी देवगिरीला आपली राजधानी स्थापित केली। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। पुढे पाहायला भेटतं जैतोगीनंतर सिंघण द्वितीय या नावाचा एक पराक्रमी सम्राट यादवांमध्ये होऊन गेलेला आहे अशी माहिती मिळते। मग त्या सिंघण द्वितीयने काय केलं तर कोल्हापूरचे जे शिलाहार होते त्या कोल्हापूरच्या शिलाहारांचा पराभव करून त्यांच्यावर विजय स्थापन केला आणि त्यानंतर अमडापूर जो आहे
तर त्या आमडापूरमध्ये आमडापूर कुठे आहे तर बुलढाण्यामध्ये आहे. तर आमडापूरमध्ये एक जो शिलालेख सापडलेला आहे तर त्या शिलालेखावरनं अशी माहिती मिळते की हा सिंहण द्वितीयनं या ठिकाणी विदर्भ प्रांत जो आहे तो देखील जिंकला होता, या प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. म्हणजे लक्षात घ्या, सिंहण द्वितीय जो आहे तर या सिंहण द्वितीयनं शिलाहारांचा पण पराभव केला आणि विदर्भ देखील जिंकून घेतला, या प्रकारची माहिती मिळते. सिंहण द्वितीय यानं खोलेश्वर जो आहे या खोलेश्वर यास प्रशासकीय प्रमुख बनवलं होतं, अशी देखील माहिती इथं दिलेली आहे. आता बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला ही माहिती तितकीशी काही इम्पॉर्टंट या ठिकाणी नाही आहे. कारण आपल्याला पाहायला भेटतं की जर का यादवकालीन महाराष्ट्रावर आयोगाला प्रश्न विचारायचा जर झाला तर आयोग तुम्हाला या ठिकाणी माहिती विचारू शकतो, ते म्हणजे रामचंद्र यादववर. आणि त्याचबरोबर या काळातील स्थापत्यकला आणि विशेष म्हणजे या काळातील जे वाङ्मय निर्माण झालं त्याच्यावर जरूर प्रश्न विचारला जाईल. तर एक पॉलिटिकल जो इतिहास राहिला आहे तर त्यातले ठळक महत्त्वाचे मुद्दे, ठळक महत्त्वाचे राजे, एवढी माहिती जरी तुम्ही मिळवली तरी तुमचं काम या ठिकाणी भागणार आहे. ठीक आहे. तर खोलेश्वर जो होता हा एक प्रशासकीय प्रमुख राहिलेला आहे सिंहम द्वितीयाच्या काळामध्ये. मग या खोलेश्वरने काय केलं तर खोलेश्वरनं वराड प्रांतात शेकडो पाणपोया, विहिरी, मंदिरं बांधलेली आहेत, अशी माहिती मिळते. तर खोलेश्वर जो आहे त्या खोलेश्वरनं वराड प्रांत जो आहे तर त्या वराड प्रांतामध्ये पाणपोया, विहिरी आणि मंदिरं निर्माण केल्याची माहिती मिळते. याचबरोबर एलिचपूर जो आहे तर एलिचपूर इथे या ठिकाणी एक विष्णूचं मंदिर देखील या खोलेश्वरनं बांधलेले आहे, या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. पूर्णा नदीच्या काठावर खोलापूर या नावाचं एक नवीन गाव देखील या काळामध्ये वसवल्या गेल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर खोलेश्वरचं काम जर आम्ही पाहिलं तर खोलेश्वरने काय काय केलं तर खोलेश्वर हा सिंहम द्वितीयाच्या दरबारातील एक महत्त्वाचा प्रशासकीय प्रमुख होता. त्यानं या ठिकाणी वराड प्रांतामध्ये विहिरी निर्माण केल्या, पाणपोया मांडल्या, त्याचबरोबर मंदिरं निर्माण केली. याचबरोबर एलिचपूर जो आहे तिथं विष्णूचं मंदिर या ठिकाणी उभारलं आणि खोलापूर नावाचं एक गाव देखील पूर्णा नदीच्या किनारी वसवलेलं आहे, या प्रकारची माहिती दिलेली आहे. आंबे देशामध्ये मांजरा नदीच्या काठी विद्वानांचे आश्रयस्थान अग्रहार देखील या ठिकाणी स्थापन केलं गेलं, अशी पण माहिती या ठिकाणी मिळते. तर लक्षात घ्या, अग्रहार देखील त्यानं निर्माण केलेलं आहे, अशी माहिती या ठिकाणी मिळते. आता अग्रहार काय, देवदान काय, ब्रह्मदान काय, याबद्दलची माहिती आपण सातवाहनकालीन महाराष्ट्राच्या चॅप्टरमध्ये या ठिकाणी पाहिलेली आहे, त्यामुळे मी काही याचं रिपिटेशन या ठिकाणी करत नाही. तर या प्रकारे विद्वानांचं आश्रयस्थान अग्रहार देखील त्यानं स्थापन केल्याची माहिती या ठिकाणी मिळते. सिंहम द्वितीय राजानं मायनी जे आहे, मायनी येथे संगमेश्वराचे व शिखर शिंगणापूर येथे या ठिकाणी महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे, या प्रकारची माहिती पण मिळते. तर हा सिंहम द्वितीय जो होता तर त्या सिंहम द्वितीयाच्या काळात काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला इथं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. मुद्दा नीट लक्षात घ्या. मग इथं मायनी येथे संगमेश्वराचे आणि त्याचबरोबर शिखर शिंगणापूर जे आहे त्या शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या या ठिकाणी मंदिर त्यानं बांधल्याची माहिती, सिंहम द्वितीयानं बांधल्याची माहिती या ठिकाणी मिळते. तर मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. तर खूप इम्पॉर्टंट आहे हा सिंहम द्वितीय, पण काय काय त्याच्या काळामध्ये झालं ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. कारण की कधी कधी काय होतं बघा, आयोग तुम्हाला डीपमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारतो आणि सरळ सेवेला पण बऱ्याच वेळा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये थोडेसे डीपमध्ये प्रश्न येतात. मग त्यामध्ये तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की या ठिकाणी खोलेश्वर हा कोणाच्या प्रशासकीय प्रमुख राहिलेला आहे, खोलेश्वरनं काय काय केलं, त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी मंदिरं निर्माण केली गेली, ते कोणी बनवली, तर ते माहिती असलं पाहिजे. तर कोणी तर द्वितीय सिंहण याने या ठिकाणी ते केलेलं आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. पुढचा जो आहे घटक तो आपण इथं पाहूया. आता सिंहण द्वितीय नंतर कृष्णदेव, ज्याला आपण कान्हेर देव असं म्हणतो, तर हा कृष्णदेव हा या ठिकाणी सत्तेवर येतो आणि या कृष्णदेवनं आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी माळव्याच्या परमारांचा पराभव केल्याची माहिती मिळते. तर माळव्यामध्ये जे परमार होते तर त्या परमार शासकांचा पराभव हा कृष्णदेव या नावाच्या यादव राजानं केल्याची माहिती इथं दिलेली आहे. त्याचबरोबर कृष्णदेव नंतर महादेव यादव हा इथे या ठिकाणी येतो आणि हा महादेव यादव यानं गुजरातमधील वाघेलांचा बंदोबस्त केल्याची माहिती मिळते. त्याचबरोबर कोकणचे जे शिलाहार आहेत तर त्या कोकणच्या शिलाहारांचा पराभव देखील याने या ठिकाणी केला आणि आपली साम्राज्य विस्तार हे कोकण प्रांतापर्यंत नेलेला आहे, अशी माहिती महादेव यादवच्या संदर्भामध्ये आपल्याला इथे या ठिकाणी मिळते. याचबरोबर हा महादेव यादव इथं म्हणलेला आहे तो मोठा रसिक आणि गुणीजनांचा आदर करणारा राजा
राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। यानंतर आहे रामचंद्र यादव। आता पहा इथे राज्यसेवेचे जे प्रश्न आहेत ना ते इथे या ठिकाणी सुरू होतात रामचंद्र यादवशी संबंधित। कारण आपल्याला माहिती आहे की मध्य कालखंडामध्ये अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक महत्त्वाचा शासक होता, ज्या शासकानं या रामचंद्र यादवच्या देवगिरीवर हल्ला केला होता। त्याच्याकडनं खूप सारी संपत्तीची लूट देखील त्यांनी केलेली होती आणि याचबरोबर त्याच्या मुलीसोबत देखील त्यानं विवाह केला होता आणि याचबरोबर त्याच्यासोबत तह करून त्याला आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न अल्लाउद्दीन खिलजीनं केला होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा इथे पाहायला भेटतं महादेव यादव नंतर रामचंद्र यादव हा एक प्रभावशाली राजा यादवांचा इथे या ठिकाणी सत्तेमध्ये आला। त्याने यादवांच्या सत्तेचा विस्तार जो आहे हा गुजरात व माळव्यापर्यंत केल्याची माहिती या ठिकाणी मिळते। त्यानं देवगिरीस वैभवाच्या अत्युच्च शिखरावर नेलं आणि देवगिरीचे वैभव ऐकून अल्लाउद्दीन खिलजीनं 1296ला देवगिरीवर पहिला हल्ला केल्याचं एकंदर दिसतं। वास्तविकता देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीचे 2 हल्ले झालेले आहेत। एक स्वतः अल्लाउद्दीन खिलजीनं 1296ला हल्ला केला आणि दुसरा हल्ला जो आहे 1307ला झाला। जो अल्लाउद्दीन खिलजीचा जो प्रतिनिधी होता ज्याचं नाव होतं मलिक कफूर, तर त्या मलिक कफूरनं 1307ला देवगिरीच्या किल्ल्याला वेढा दिला होता। हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तर रामचंद्र यादव च्या देवगिरीवर या अल्लाउद्दीन खिलजीनं 1296ला हल्ला केल्याची माहिती या ठिकाणी मिळते। पुढे काय दिले पाहूया आपण। पहा इथे काय दिलेले आहे, अल्लाउद्दीन खिलजीचा पराभव करण्यात रामचंद्र यादव असफल ठरला। या अपयशामुळेच देवगिरीच्या यादवांना दिल्लीच्या सुलतानाचे स्वामित्व मान्य करावे लागले। हा एक महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे। तर देवगिरीच्या शासकांना अल्लाउद्दीन खिलजीचं स्वामित्व स्वीकारावे लागल्याची माहिती मिळते। देवगिरीवर म्हणजे महाराष्ट्रावर इस्लामची सत्ता प्रस्थापित झाली। यामुळे काय झाली, देवगिरीवर इस्लामची सत्ता प्रस्थापित झाली। आता पहा जे पुस्तकात नाही ते थोडंसं तुम्हाला इथं सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो। आता काय नेमकं झालं होतं नीट समजून घ्या। 1296ला सुलतान बनण्याच्या आधी अल्लाउद्दीन खिलजी हा देवगिरीवर हल्ला करून या ठिकाणी जातो आणि देवगिरीकडनं खूप सारी संपत्तीची तो लूट करतो आणि रामचंद्र यादवकडनं तो एक आश्वासन घेतो की वार्षिक नजराना तू आम्हाला दिल्लीला या ठिकाणी पाठवणार। मात्र जसा देवगिरीच्या किल्ल्याचा वेढा हा या ठिकाणी निसटून तो या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीकडे जातो, तेव्हा रामचंद्र यादवनं या अल्लाउद्दीन खिलजीला वार्षिक नजराना देण्यास अमान्य म्हणजे नकार दिला होता असं दिसतं। पुढे पाहायला भेटतं 1297ला या अल्लाउद्दीन खिलजीनं गुजरातवर हल्ला केला होता। गुजरातचा राजा होता राजा रायकरण। तर राजा रायकरणवर हल्ला केल्यानंतर त्याची जी पत्नी होती राजा रायकरणची, अल्लाउद्दीन खिलजीनं तिला अटक केलं आणि स्वतःच्या हरममध्ये ठेवलं। लक्षात घ्या राजा रायकरण आणि त्या राजा रायकरणची जी मुलगी होती जिचं नाव होतं देवला देवी। तर राजा रायकरण आणि देवला देवी ही रामचंद्र यादव याच्या या ठिकाणी आश्रयाला आल्याचं दिसून येतं। रामचंद्र यादवने देखील या हिंदू शासकाला रायकरणला आणि त्याची मुलगी जी होती देवला देवी तिला या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये आश्रय या ठिकाणी दिला। हे अल्लाउद्दीन खिलजीला खूप जास्त खटकणारं होतं आणि म्हणून मग गुजरातच्या नंतर अल्लाउद्दीन खिलजी या ठिकाणी हल्ला करतो रणथंबोरवर। रणथंबोरच्या नंतर चित्तोडवर हल्ला करतो। त्यानंतर माळवा प्रांत जो आहे तो माळवा प्रांतावर तो हल्ला करतो आणि मग 1307ला तो परत दिल्लीवरनं या ठिकाणी देवगिरीवर हल्ला करण्यासाठी येतो। मलिक कफूर त्याच्या सोबत या ठिकाणी आहे। मात्र जेव्हा या काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या राज्यावर जेव्हा या ठिकाणी विदेशी मंगोलियन आक्रमणकर्त्यांचा हल्ला झाला तेव्हा अल्लाउद्दीन खिलजीला दिल्लीकडे जावं लागलं आणि मग त्यानंतर 1307ला या अल्लाउद्दीन खिलजीचा प्रतिनिधी होता मलिक कफूर, त्यानं या ठिकाणी देवगिरीच्या किल्ल्याला वेढा दिला आणि तेव्हा मग एक या रामचंद्र यादवला अटक करून त्यांना या ठिकाणी दिल्लीकडे नेलं गेलं आणि तिथं अल्लाउद्दीन खिलजीनं रामचंद्र यादव सोबत एक तह केला होता 1307ला। या तहाच्या माध्यमातून अल्लाउद्दीन खिलजीचं स्वामित्व रामचंद्र यादवला स्वीकारावं लागलं होतं आणि याचबरोबर रामचंद्र यादवच्या मुलीसोबत अल्लाउद्दीन खिलजीचा विवाह देखील या ठिकाणी झाल्याची माहिती आपल्याला मिळते। ती अल्लाउद्दीन खिलजीच्या हरममध्ये अनेक वर्ष राहिल्याची देखील माहिती या ठिकाणी मिळते। पुढे पाहायला भेटतं अल्लाउद्दीन खिलजीनं या रामचंद्र यादवला एक सोनेरी छत्र देखील दिलं होतं आणि त्याचबरोबर एक पदवी देखील त्याला या ठिकाणी दिली होती। त्या पदवीचं नाव काय होतं असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। तर लक्षात घ्या रायकरण या नावाची पदवी जी आहे ही रायकरण ही पदवी
ही या ठिकाणी रामचंद्र यादवला दिली होती असं एकंदरीत दिसून येतं। ठीक आहे, तर इथं पुढे काय, तर या प्रकारची ही संपूर्ण स्टोरी आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। पुढे काय झालं पहा, देवगिरीवर महाराष्ट्रात इस्लामची सत्ता स्थापन झाली। प्रचंड खंडणी व संपत्ती देऊन अल्लाउद्दीन खिलजी उत्तरेस या ठिकाणी निघाला। थोड्याच काळात रामचंद्र यादवनं अल्लाउद्दीन खिलजीला खंडणी देण्याचं थांबवलं, म्हणजे नजराणा देण्याचं थांबवलं। परिणाम काय झाला, मलिक कफूरनं, म्हणजे हे कधीची घटना आहे, 1307ची घटना आहे। मलिक कफूरनं परत एकदा देवगिरीवर आक्रमण केला आणि रामचंद्र यादव याला कैद केलं। कैद करून ते दिल्लीला नेलं आणि मग तिथं तो या ठिकाणी झाला आणि त्या तहामध्ये रायकरण जो आहे त्या राजा रायकरणला या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजीचा मांडलिकत्व स्वीकारावं लागलं होतं अशी माहिती या ठिकाणी मिळते। पुढे पाहायला भेटतं आपल्याला 1312 मध्ये रामचंद्र यादवचा मृत्यू या ठिकाणी होतो। 1312ला रामचंद्र यादवचा मृत्यू होतो आणि त्यानंतर मग रामचंद्र यादवच्या काळात यादवांची सत्ता वैभव शिखरावर पोहोचली होती अशी माहिती दिलेली आहे। पुढे म्हटलेलं आहे, यादवांचे साम्राज्य उत्तरेस नर्मदा नदीपासून ते या ठिकाणी दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत पसरल्याचं दिसतं। तर नर्मदा नदीपासून ते तुंगभद्रा नदीपर्यंत आहे आणि पश्चिमेकडे जर आम्ही पाहिलं तर पश्चिमेकडे अरबी समुद्रापासून अनंतपूर आणि पूर्वेला आंध्र प्रदेशातील कर्नूलपर्यंत पसरल्याची या ठिकाणी नोंद दिलेली आहे, लक्षात घ्या। म्हणजे नर्मदापासून ते तुंगभद्रा नदीपर्यंत आणि अरबी समुद्रापासून ते आंध्र प्रदेशातील कर्नूलपर्यंत या यादवांची सीमारेषा पोहोचली होती। म्हणजे आंध्र प्रदेशचा भाग देखील इथे या ठिकाणी यादवांच्या काळामध्ये तो या ठिकाणी महाराष्ट्राचा भाग या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत दिसतं। पुढे पाहायला भेटतं शंकरदेव उर्फ सिंघण तृतीय हा या ठिकाणी यादवांचा सम्राट बनल्याचं दिसतं आणि इथं म्हटलेलं यादव घराण्यातील हा शेवटचा सम्राट होता। मग प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, यादव घराण्यातील शेवटचा सम्राट कोण आहे, तर तो शंकरदेव आहे, ज्याला सिंघण तृतीय या नावानं पण संबोधलं जातं। मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या। या प्रकारचे सिंघण तृतीय हा अंतिम राजा होता यादवांचा आणि त्यानं मग दिल्लीच्या सुलतानास खंडणी देण्याचं थांबून त्यांचं वर्चस्व झुगारून लावलेलं आहे अशी माहिती या ठिकाणी मिळते। परिणाम काय झालं, खिलजीनं मलिक कफूरला पुन्हा देवगिरीवर पाठवलेलं आहे। मलिक कफूरला पुन्हा देवगिरीवर पाठवलं आणि त्यानंतर पाहायला भेटतं मलिक कफूरनं शंकरदेवचा 1312ला इथे या ठिकाणी पराभव या ठिकाणी केलेला आहे। मलिक कफूरनं देवगिरी हे दक्षिणेकडचे मुस्लिम सत्तेचं पहिलं केंद्र बनवल्याचं दिसून येतं। तर देवगिरीवर अशा प्रकारे आधी अल्लाउद्दीन खिलजी त्यानंतर मलिक कफूर यांनी क्रमाक्रमानं हल्ला चढवल्याचं दिसतं आणि साधारणतः 1312ला जसं रामचंद्र यादवचं निधन होतं त्यानंतर मग हा जो शंकरदेव होता तर त्याचा पराभव करून देवगिरी हे एक या दिल्ली सल्तनतचं एक महत्त्वाचं केंद्र मध्यकाळामध्ये बनल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं की त्यानंतर आपल्याला दिसून येतं की खिलजीच्या नंतर जे या ठिकाणी तुघलकांची सत्ता या ठिकाणी आली तर त्या तुघलकांमध्ये मोहम्मद बिन तुघलक जो होता त्यांनी आपली राजधानीच इथे या ठिकाणी देवगिरीला स्थलांतरित केली आणि जिचं नाव बदलून त्याने दौलताबाद या ठिकाणी ठेवलं। तर लक्षात घ्या, दिल्ली सल्तनतच्या काळातलं दक्षिणेकडचं एक महत्त्वाचं केंद्र काय होतं तर देवगिरी होतं। मुद्दा नीट लक्षात घ्या। पुढे पाहायला भेटतं यादवकालीन राजकीय स्थितीमध्ये अजून काय म्हटलेलं आहे की अल्लाउद्दीन खिलजीचं जे निधन आहे हे 1316ला झालेलं आहे। 1316ला त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या तख्तामध्ये संघर्ष सुरू झाल्याचं दिसतं। या गोंधळाचा फायदा घेऊन रामचंद्र यादवचा जो जावई आहे ज्याचं नाव आहे हरपाल देव, रामचंद्र यादवचा जावई हरपाल देव जो आहे तर त्यानं पुन्हा एकदा देवगिरी आपल्या ताब्यात घेतल्याचं एकंदर दिसतं। म्हणजे देवगिरीचं राजपद हे हरपाल देवने या ठिकाणी मिळवल्याची माहिती या ठिकाणी मिळते। मात्र थोड्याच वेळामध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या नंतर जो मुबारक खिलजी सत्तेमध्ये या ठिकाणी येतो तर त्या मुबारक खिलजीनं पुन्हा देवगिरीवर हल्ला केलेला आहे आणि हरपाल देवचा पराभव या ठिकाणी केला आणि मग इथून पुढे कायमस्वरूपी देवगिरी हा दिल्ली सल्तनतच्या काळातील एक महत्त्वाचं सत्तेचं केंद्र या ठिकाणी झालं आणि देवगिरीवरील यादवांची सत्ता आता कायमस्वरूपी संपुष्टामध्ये आल्याचं एकंदरीत दिसतं। म्हणजे मुद्दा नीट लक्षात घ्या, रामचंद्र यादव त्यानं देवगिरीचा हा किल्ला नेटानं लढवला आणि नंतरच्या काळामध्ये पाहायला भेटतं त्याच्यानंतर शंकरदेव इथे या ठिकाणी सत्तेमध्ये येतो, त्याचा पराभव या ठिकाणी होतो आणि त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीच्या निधनानंतर इथं पाहायला भेटतो हरपाल देव जो रामचंद्र यादवचा जावई आहे
तर त्याने या ठिकाणी दिल्लीची जी वर्चस्व होतं ते समाप्त करून देवगिरी पुन्हा ताब्यात घेतली। मात्र मुबारक खिलजीनं पुन्हा देवगिरीवर हल्ला चढवला आणि त्यानंतर इथे या ठिकाणी कायमस्वरूपी आता देवगिरीवर यादवांची सत्ता समाप्त होती आणि देवगिरी हे दिल्ली सल्तनतच्या काळातील एक महत्त्वाचं केंद्र बनलेलं आहे। अशा प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळते। पुढे पाहायला भेटतं की लक्षात घ्या इथे अजून काय महत्त्वाचा मुद्दा आहे, तर इथं म्हटलेलं आहे की यादवकालीन या राजकीय परिस्थितीमध्ये असं म्हटलेलं आहे, देवगिरीवर तुगलक घराण्याची सत्ता स्थापन झाली त्यानंतर मोहम्मद बिन तुगलक इथं मी म्हटलेलं आहे त्या पद्धतीनं 1327ला त्यानं आपली राजधानी दिल्लीवरनं देवगिरीला आणली आणि या देवगिरीचं नाव त्यानं बदललं, ते दौलताबाद असं या ठिकाणी ठेवलेलं आहे। हे या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे पाहू इथं म्हटलेलं काय आहे, इथं म्हटलेलं आहे यादव काळात सत्तेचं केंद्रीकरण हे राजाच्या हाती होतं। प्रशासनाच्या सोयीसाठी प्रधानाकडे वेगवेगळी खाती सोपवली गेली होती। साम्राज्य हे राज्यांमध्ये विभागलं होतं। काही राजांनी यादवांचं मांडलिकत्व देखील स्वीकारल्याची माहिती या ठिकाणी मिळते। म्हणजे लक्षात घ्या यादवांच्या काळामध्ये महाराष्ट्राचं जे स्थान होतं हे खूप जास्त उंचावलं होतं। अशा प्रकारची वर्णन आपल्या या इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता इथं म्हटलेलं आहे की मध्यकालीन महाराष्ट्रात यादवांच्या काळात महाराष्ट्राचं स्थान हे खूप जास्त उंचावलेलं आहे। मग त्या संदर्भात जे विविध पैलू आहे, सामाजिक आहे, आर्थिक आहे, राजकीय आहे, स्थापत्य कलेतील जे पैलू आहे त्या सगळ्याच गोष्टींवर आपण इथे या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। पहिलं आपण पाहणार आहोत यादवकालीन आर्थिक स्थिती कशी होती, काय होती त्याबद्दलची माहिती पाहूया। पहा इथं खूप इम्पॉर्टंट आहे की आपण काय करतो बघा की इयत्ता 11वीचं पुस्तक अभ्यासत असताना पहिला चॅप्टर आपण अभ्यासत नाही, मात्र पहिल्या चॅप्टरवर कसे प्रश्न येतात ते पण नीट समजून घ्या। आपण दुसऱ्या चॅप्टरपासून जे महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित आहे म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित जो दुसरं चॅप्टर आहे तिथून अभ्यासतो। मात्र तसं करू नका मित्रांनो। पहिलं चॅप्टर जे आहे ते पण व्यवस्थित आहे, ते पण महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी हे जे 5 लेक्चर जे आहेत माझे ते तुम्हाला इथे अभ्यासावं लागणार आहे। हे 5वं सेशन आहे। या आधीचे 4 सेशन पण तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यासावा। पुढे पाहायला काय म्हणते बघा, इथं म्हटलेलं आहे आर्थिक परिस्थिती। आता इथं आहे शेती। शेती काय, तर शेती हा आर्थिक जीवनाचा या ठिकाणी कणा राहिलेला आहे यादवांच्या काळात। मग ज्वारी, तांदूळ, गहू, तूर, हरभरा, तीळ इत्यादी पिकांचे उत्पादन इथे घेतले जात होती। शेती पावसाच्या पाण्यावर या ठिकाणी अवलंबून होती, तरी देखील विहिरी आणि त्याचबरोबर कालवे यांच्या मार्फत शेतीचे उत्पादन घेतलं जात होतं। या प्रकारची माहिती आता बघा, तो खोलेश्वर जो होता तर त्या खोलेश्वरनं मोठ्या प्रमाणावर विहिरी निर्माण केल्या होत्या, कालवे निर्माण केले होते, हे आपण पाहिलं मागे आहे ना। तर तशा प्रकारे मुद्दे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर या प्रकारे विहिरी आणि कालवे देखील इथं बांधले गेले, मात्र विशेषतः शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता शेतसाराच्या संदर्भामध्ये काय म्हणलेलं ते पाहूया। इथं म्हणलेलं आहे खेडेगाव हे स्वायत्त अशा राज्याचा एक प्रमुख घटक होता। म्हणजे सर्वात प्रशासनातला सर्वात शेवटचा घटक काय आहे, तो खेडेगाव आहे आणि त्यापासून ते प्रशासन उभं राहिल्याचं दिसून येतं। इथं म्हणलेलं आहे खेड्याचा जो प्रमुख होता तो होता पाटील। खेड्याचा प्रमुख जो आहे पाटील। लक्षात घ्या महाराष्ट्राचा गावगाडा या नावाचं जर आपण आत्रे यांचं जर त्रके आत्रे जे आहे त्र्यंबक केशव आत्रे यांचं जर पुस्तक पाहिलं वाचलं, ह्याच्यावर राज्यसेवा मेन्सला 2023ला प्रश्न आला होता। त्र्यंबक केशव आत्रे यांचं पुस्तकाचं नाव काय, तर गावगाडा। लक्षात घ्या, तर ते जर पुस्तक व्यवस्थितरित्या वाचलं तर तुम्हाला महाराष्ट्राचा गावगाडा काय होता, 12 बलुतेदार 18 अलुतेदार काय नेमके होते, त्यांचं काम काय होतं, त्या आर्टिझनचं काम काय नेमकं होतं, ते सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। तर जरूर जीवनामध्ये कधी ना कधी त्रके आत्रे यांचं गावगाडा हे पुस्तक जरूर या ठिकाणी अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यानं ते वाचलं पाहिजे। लक्षात घ्या। पुढे पाहू शकतो आपण पाटील हा खेड्याचा प्रमुख या ठिकाणी होता आणि प्रमुख या नात्यानं आपल्या गावाचा सारा वसूल करण्याची जबाबदारी आणि सरकारमध्ये ते सारा भरण्याची जबाबदारी पाटलाकडे होती। म्हणजे पाटील काय होता, गावाचा प्रमुख होता। तो प्रमुख असल्याच्या नात्याने लोकांकडनं तो शेतसारा म्हणजे जे शेतकरी आहे त्यांच्याकडनं शेतसारा वसूल करत आणि तो शेतसारा तो सरकारमध्ये या ठिकाणी भरण्याचं काम या ठिकाणी करत होता असं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्याकडे पोहोचवण्याचं काम पाटलांना करावं लागायचं। म्हणजे शेतसारा संबंधित अधिकाऱ्याकडे पोहोचवण्याचं काम पाटलाला करावं लागायचं। शेतीचा आकार, शेतीचा प्रकार आणि येणारं पीक जे आहे, शेतीचा आकार, शेतीचा प्रकार आणि येणारं पीक, त्याचबरोबर ती जमीन सुपीक आहे की नापीक आहे
या सर्व गोष्टींचा विचार करून तो शेतसारा वसूल केला जात होता, हे लक्षात घ्या. आता बघा, ब्रिटिशांच्या काळामध्ये जर आम्ही थोडंसं गेलो तर ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांना काही देणं घेणं नव्हतं. तुमची जमीन सुपीक आहे की नापीक आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचं पीक घेताय याचा ब्रिटिशांना काही देणं घेणं नव्हतं. ब्रिटिशांचा इंटरेस्ट हा फक्त पैसा जमा करण्यामध्ये होता, शेतसारा वसूल करण्यामध्ये होता. मात्र भारतीय शासकांनी तसं केलेलं नाही आहे, लक्षात घ्या. तर यादवकालीन कालखंडामध्ये जो शेतसारा वसूल केला गेला त्यामध्ये त्या शेतीचा आकार, तुमच्याकडे किती भूक्षेत्र आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचं शेत या ठिकाणी तुमचं क्षेत्र आहे आणि त्याचबरोबर तुमचं पीक कोणतं आहे हे सगळं पाहिलं जात होतं. तुमची जमीन सुपीक आहे की नापीक आहे त्यानुसार तुमच्यावर शेतसारा आकारला जात होता. या प्रकारचा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय की सामान्य माणसाची कदर केली जायची, हा मुद्दा लक्षात घ्या. सामान्य माणसाची कदर केली जायची, एक प्रकारे वेलफेअर स्टेट स्थापन करण्याचा प्रयत्न भारतीय शासकांचा होता असं एकंदर दिसतं. आता बघा, इथे स्वयंपूर्ण खेडी याबद्दल काय माहिती दिलेली आहे ते पाहूया. कृषीप्रधान खेड्यांचा प्रमुख आधार म्हणजे शेतकरी आहे. शेतकरी हा प्रमुख आधार आहे खेड्यांचा असं म्हटलेलं आहे. सर्व प्रापंचिक आणि व्यावसायिक गरजा गावातच या ठिकाणी भागवल्या जात होत्या. आता बघा, महाराष्ट्रातल्या गावाचं किंवा गावगडाचं एक वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रातला गाव जे पण काय आहे तर ते गाव स्वयंपूर्ण या ठिकाणी आहे. म्हणजे गावात सगळ्या गोष्टी, गावातील लोकांच्या गरजा भागवल्या जातील अशा सगळ्याच गोष्टी इथं या ठिकाणी उपलब्ध आहे. गाव दुसऱ्या गावावर किंवा शहरावर अवलंबून नाही, उलट शहर गावावर अवलंबून आहे. हे आपल्या गावाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. इथे म्हटलेलं आहे की त्यासाठी सर्व प्रकारच्या कारागीर वर्ग हा खेड्यातच उपलब्ध होत होता. सर्व प्रकारचे कारागीर वर्ग खेड्यातच उपलब्ध आहे. आता पहा, मी म्हटलं तुम्हाला बलुतेदार आणि अलुतेदार. बलुतेदार आणि अलुतेदार हे काय आहेत, हे गावातील कारागीर लोक आहेत. जसं की आपण पाहू शकतो, लोहार आहे, कुंभार आहे, चांभार आहे, परीट आहे, धोबी आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता इथं माळी आहे, साळी आहे, तेली आहे, तांबोळी आहे, शिंपी आहे, न्हावी आहे. हे सगळे जे आहेत हे बलुतेदार आणि अलुतेदार हे कोण होते, एक प्रकारचे कारागीर लोक होते. आणि यांच्याद्वारे ते गाव किंवा त्या गावाचा गावगाडा हा सुरळीतपणे चालत होता. आणि या सगळ्यांचा प्रमुख पाटील होता आणि त्या पाटलाला मदत करण्यासाठी, लेखेजोखे तयार करण्यासाठी या ठिकाणी हुशार व्यक्ती म्हणून कुलकर्ण्याची नियुक्ती केली गेली होती. मुद्दा नीट लक्षात घ्या. पुढे पहा, इथं काय म्हटलं, शेतकऱ्यांची वर्षभर पडतील ती कामं त्या कारागिरानं या ठिकाणी करायची आणि त्या मोबदल्यात शेतकरी त्या कारागिरांना आपल्या शेतातील पिकाचा काही हिस्सा उदरनिर्वाहासाठी देत होता. त्याला बलूत असं या ठिकाणी म्हटलं जातं. खूप महत्त्वाची माहिती इथं दिलेली आहे. इथं काय म्हटलेलं आहे ते नीट समजून घ्या. महाराष्ट्रातील गावगाडा कसा चालत होता त्याचं वर्णन इथं दिलेलं आहे. इथं म्हटलेलं आहे की गावाचा प्रमुख पाटील आहे आणि गावाचा प्रमुख काय करतोय तर गावातल्या शेतकऱ्यांकडनं शेतसारा वसूल करणं आणि तो सरकारी दप्तरी भरणं ही पाटलाची जबाबदारी होती. गाव हे स्वयंपूर्ण आहे आणि गावामध्ये कारागीर लोक आहेत जे गावातील लोकांच्या गरजा पुरवण्याचं काम करतात. त्यालाच आपण बलुतेदार अथवा अलुतेदार म्हणतो. आता लक्षात घ्या, हे बलुतेदार आणि अलुतेदार हे काय करतायत तर गावाची वर्षभर सेवा करतायत. गावात राहणाऱ्या लोकांची वर्षभर सेवा करतात. गावात राहणाऱ्या लोकांची वर्षभर सेवा करत असल्या कारणामुळं गावातील शेतकरी या कारागिरांना वार्षिक धान्य स्वरूपामध्ये काही जो वाटा देतात त्या वाट्याला म्हटलं जातं बलूत. मुद्दा नीट लक्षात घ्या. दया पवार नावाचे एक महत्त्वाचे आपण पाहू शकतो, एक महत्त्वाचे लेखक आहे. या दया पवारांचे कादंबरी आहे, ते कादंबरीचं नाव होतं बलूत. जर का कधी जीवनामध्ये तुम्हाला ती वाचण्याची संधी मिळाली तर ती जरूर या ठिकाणी वाचा, दया पवारांची बलूत नावाची कादंबरी. तर बलूत कशाला म्हटलं जातं हे आपण इथे या ठिकाणी पाहिलं. समाजात 12 प्रकारची बलुती होती, त्यांनाच समाजामध्ये 12 बलुतेदार या नावानं संबोधलं जातं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर 12 बलुतेदार कशाला म्हटलं जातं तर या प्रकारे बलूत ज्यांना मिळत होती अशा प्रकारे 12 कारागीर लोक या ठिकाणी आहेत. 12 जातीचे 12 कारागीर लोक आहेत. तर त्या 12 प्रकारच्या बलुतांना 12 बलुतेदार असं म्हणलं जातं. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर कुंभार आहे, चांभार आहे, महार आहे. तर या प्रकारचे हे 12 जातींची नावं. तर त्यांना 12 बलुतेदार आहे. आणि दुसरे आहे लोहार आहे, शिंपी आहे, न्हावी आहे. तर हे सगळे जे आहेत हे अलुतेदार आहे. ठीक आहे.
कधीतरी एक मी व्हिडिओ घेईल ज्याच्यामध्ये तुम्हाला मी 12 बलुतेदार आणि 18 बलुतेदारांची काय कामं होती, कशा पद्धतीने गावगाडा चालत होता, त्याबद्दल तुम्हाला एक डिटेलमध्ये माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न मी करेल जरूर. पुढे पाहू शकतो आपण यामध्ये अजून काय म्हटलेलं आहे, आर्थिक स्थिती काय होती त्यामध्ये म्हटलेलं आहे व्यापारी पेठा. आता व्यापारी पेठा काय, तर देवगिरी ही यादवांची राजधानी आहे. राजधानीतील वैशिष्ट्यपूर्ण व्यापारी व उद्योगधंद्याचं केंद्र बनवलं होतं. म्हणजे देवगिरी हे व्यापाऱ्यांचं आणि उद्योगधंद्यांचं केंद्र बनलेलं आहे. हिऱ्यांना पैलू पाडणं, सोना चांदीचे कलाकुसरीचे दागिने बनवणं इत्यादी प्रकारची कामं इथं केली जात होती. मोस्ट इम्पॉर्टंट आहे मार्को पोलो. मार्को पोलो बद्दलची माहिती यामध्ये दिलेली आहे, लक्षात घ्या. आता मुद्दा नीट समजून घ्या. मध्य काळामध्ये 2 महत्त्वाचे या ठिकाणी प्रवासी भारतात आले होते. एक होता मार्को पोलो आणि दुसरा होता इब्न बतूता. तर लक्षात घ्या, हा जो मार्को पोलो जो होता हा कोणत्या शहरातून भारतात आला होता, त्याचं नाव, त्या शहराचं नाव तुम्हाला विचारलं जाईल. तर वेनिस शहर जे आहे, इटलीमधलं जे वेनिस शहर आहे, तर त्या वेनिस शहरातील प्रवासी मार्को पोलो हा आपल्या या महाराष्ट्रामध्ये येऊन गेल्याची माहिती मिळते. चोलांकडे जो आला, नंतर महाराष्ट्रामध्ये पण तो आला. त्याच्या प्रवास वर्णनामध्ये देवगिरीच्या शासकांबद्दलची माहिती मिळते. इब्न बतूता पण आला होता, तर तो मोरोक्कोचा प्रवासी होता. मुद्दा नीट लक्षात घ्या. ठीक आहे, इब्न बतूतावर पुढे आपण बोलूया. तर मार्को पोलोने आपल्या प्रवास वर्णनामध्ये देवगिरीबद्दल विशेष माहिती लिहून ठेवलेली आहे. त्या काळात कोल्हापूर आणि मिरज येथील व्यापारी पेठाही प्रसिद्ध होत्या. या प्रकारची माहिती मार्को पोलोच्या या प्रवास वर्णनामध्ये पाहायला मिळते. म्हणजे मिरज आणि कोल्हापूरच्या उद्योगांची माहिती इथे या ठिकाणी मार्को पोलोने दिलेली आहे. पुढे म्हटलेलं आहे 12व्या शतकात मोठ्या शहरांमध्ये व्यावसायिक व व्यापारी संघ देखील होते. या व्यापारी संघांना काय म्हटलं जातं, यावर राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला गेला होता. तर श्रेणी म्हटलं जातं. व्यापारी समूहांना किंवा संघांना श्रेणी म्हटलं जातं. हा मुद्दा लक्षात घ्या. पुढे काय म्हटलं, उद्योगधंद्यांमध्ये काय दिलेलं आहे, इथं म्हटलेलं आहे यादव काळात उद्योगधंद्यांमध्ये महाराष्ट्र हा अग्रेसर होता. प्राचीन काळापासून भारताचं कापड हे जगप्रसिद्ध या ठिकाणी होतं आणि विणकामासाठी पैठण, अहमदनगर, चौल आणि ठाणे ही प्रसिद्ध केंद्र या ठिकाणी मानली जातात. तर पैठण, नगर, चौल आणि ठाणे ही कापड उद्योगाची प्रसिद्ध केंद्र या काळामध्ये होती. 13व्या शतकात या शहरांना उत्तम कापड निर्मितीसाठी जगात ओळखलं जात होतं. म्हणजे 13व्या शतकामध्ये कापड उद्योगाचं केंद्र म्हणून पैठण आहे, अहमदनगर आहे, चौल आहे आणि त्याचबरोबर ठाणे ही महत्त्वाची जगातील प्रसिद्ध ठिकाणं होती किंवा जगातील प्रसिद्ध कापड उद्योगाचं केंद्र होतं. हे 4 महत्त्वाचे ठिकाणं. तर मखमलीचे कापड विणण्यासाठी एकट्या ठाणे शहरामध्ये 5000 विणकर होते. या प्रकारची माहिती मिळते. म्हणजे ठाण्याचं वैशिष्ट्य पहा, तर ठाण्यामध्ये 5000 विणकर या ठिकाणी होते असं म्हटलेलं आहे. आणि चौल जे आहे, चौल, तर हे चौल हे काय होतं, कापूस उद्योगासाठीचं प्रसिद्ध ठिकाण या ठिकाणी मानलं जातं. तर कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध चौल होतं. मुद्दा नीट लक्षात घ्या. रेशिमाच्या बारीक तंतूंनी विणलेल्या व त्यावर सुबक जरतरीचं नक्षीकाम केलेल्या पैठणीसाठी पैठण बाजारपेठेत सर्वत्र प्रसिद्ध या ठिकाणी आहे. पैठणमध्ये पैठणी मिळते, ती सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. आजही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी खूप जास्त स्त्रियांची पसंती पैठणीलाच असते. तर एक महाराष्ट्राची म्हणून आपण एक सांस्कृतिक अंग जर आपण पाहिलं तर त्यामध्ये पैठणीचं महत्त्वाचं योगदान या ठिकाणी आपण मानू शकतो. तर हे इथं त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. कलाकुसरीच्या कामाबद्दल नंदुरबार आणि देवगिरी येथील कुशल कारागीर प्रसिद्ध होते आणि या काळामध्ये चर्म उद्योग देखील खूप जास्त प्रसिद्ध होता. या प्रकारची पण माहिती इथं दिलेली आहे. कोल्हापूरचं आपल्या सर्वांना माहिती आहे चर्म उद्योगासाठी अत्यंत प्रसिद्ध या ठिकाणी उद्योग केंद्र म्हणून या ठिकाणी पाहू शकतो. पुढे काय माहिती दिलेली आहे पाहूया. या काळात महाराष्ट्रात चर्म उद्योग भरभराटीला आला होता. वसई बंदरामध्ये जहाज बांधणीचं केंद्र होतं. म्हणजे वसईमध्ये जहाज बांधणीचं या ठिकाणी उद्योग चालत होता अशी माहिती दिलेली आहे. कापड शिवणे, तेल गाळणे, बैलगाड्या बनवणे यांसारखे उद्योग देखील या ठिकाणी होते. आता बघा, कधी कधी काय विचारलं जातं की मध्यकाळामध्ये महाराष्ट्रामधली जी महत्त्वाची बाजारपेठ होती आणि त्या बाजारपेठेचं वैशिष्ट्य काय होतं, उद्योग केंद्र काय होतं आणि त्याचं वैशिष्ट्य काय होतं, याच्या जोड्या लावा अशा प्रकारचे प्रश्न येतात. आणि त्यामुळं
कुठलंही लेक्चर किंवा कुठलाही कंटेंटला हलकं समजू नका, स्किप करू नका. हे सगळं महत्त्वाचं आहे. कधी ना कधीतरी तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाईल आणि लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही अधिकारी बनत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ते कंटेंट जास्तीत जास्त मिळवणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे स्किप काही करायचं नाही, ते व्यवस्थितरित्या सगळं पाहून घ्यायचं. तर वसईमध्ये काय होतं, तर जहाज निर्मितीचं केंद्र आहे, तर जहाज बांधणी इथे या ठिकाणी होत होती असं म्हणलेलं आहे. यादव काळामध्ये कापूस, कापड, सूत, चामडे, हस्तिदंत, चंदन, नारळ, तीळ यासारख्या वस्तूंची निर्यात होत होती आणि सोनं, चांदी, शिसं, कथील, तांबे इत्यादी धातू आणि अरबी घोडे यांचा आयात केली जात होती. तर आयात वस्तू कोणत्या आणि निर्यात कोणत्या ते इथं दिलेलं आहे. आयात निर्यात व्यापार हा जयगड, कल्याण, ठाणे, दाभोळ, बाणकोट या बंदरातून चालत होता. महाराष्ट्रात यादवांनी स्वतःची नाणी देखील पाडली होती. त्यांच्या सोन्याच्या नाण्यांवर, त्यांची नाणी ही सोन्याची नाणी होती आणि नाण्यांवर गरुडाचा छाप होता. बघा, खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. प्रश्न जर आला की यादवकालीन सोन्याच्या नाण्यांवर कोणत्या पक्षाचं चित्र होतं, तर गरुडाचा छाप होता. हा मुद्दा लक्षात घ्या. असे प्रश्न येतात जे आपल्या नजर चुकीने आपण या ठिकाणी मिस करून जातो. तर लक्षात घ्या, यादवकालीन सोन्याच्या नाण्यांवर, सोन्याची नाणी काढतात याचा अर्थ व्यापार खूप जास्त या ठिकाणी प्रगत होता. व्यापार ज्याचा प्रगत आहे तोच या ठिकाणी अशा प्रकारची सोन्याची नाणी या ठिकाणी काढत होता. प्राचीन काळामध्ये कुशाणांनी सर्वप्रथम सोन्याची नाणी काढली, त्यानंतर गुप्तांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी काढली, मग इथं यादवांनी पण त्यांच्या काळामध्ये सोन्याची नाणी काढली आणि त्यांच्या या नाण्यांवर गरुडाचा छाप, गरुडाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. निष्क, गदा, फोन, वराह, फनम, आसू ही सोन्याची नाणी चलनात होती. आता जर असे प्रश्न आले तर मग तुम्हाला हे कळले पाहिजे कुठले नाणी आहेत. तर निष्क, गदान, होन, वराह, फनम आणि आसू ही सोन्याची नाणी होती. तर या प्रकारची नाणी ही सोन्याची नाणी आहेत. लक्षात ठेवा, निष्क, गदान, होन, वराह, फनम आणि आसू ही सोन्याची नाणी आहे. बघा, लेक्चर करत असताना जे हुशार विद्यार्थी आहेत, ज्यांना खरंच पास करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी या लेक्चरच्या बारीक सारीक नोट्स तुम्ही या ठिकाणी जतन करून ठेवा, काढून ठेवा, कारण ते प्रश्न तुम्हाला विचारले जातील बरं का. त्यामुळं तो अभ्यास तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील जर तुम्ही नोट्स काढत असाल तर. ठीक आहे. आता पहा, एक महत्त्वाची सूचना पण आहे. ज्या विद्यार्थ्यांना इतिहास या विषयाच्या ऑनलाईन बॅचेस हवे आहेत त्या विद्यार्थ्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं जे ॲप्लिकेशन आहे आपलं स्वतःचं, तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ॲप्लिकेशनमध्ये खूप साऱ्या बॅचेस तुम्हाला या ठिकाणी मिळतील आणि अत्यंत कमी शुल्कामध्ये त्या बॅचेस मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही इतिहासाविषयी या ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही या ठिकाणी अभ्यासू शकता. लेक्चर्स पण क्वालिटी लेक्चर दिलेले आहेत आणि नोट्स पण तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये मिळून जातील. त्या इझिली तुम्ही डाउनलोड करू शकता. याचबरोबर इथं तुम्ही लेक्चर आपलं संपल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या ॲप्लिकेशनची लिंक देखील दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला हवी असणारी बॅच जी 2024साठी, 2025साठी आणि भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विविध प्रकारच्या इतिहासाच्या बॅच आहे त्या तुम्ही या ॲप्लिकेशनवरनं जरूर या ठिकाणी जॉईन करून घ्या. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया. आता लक्षात घ्या, इथे आपल्याला पाहायला भेटतं यादवकालीन धार्मिक स्थिती काय होती ती आपण थोडीशी पाहूया. पाहायला भेटतं बरेचसे लोक इथे या ठिकाणी यादवकालीन लोक हे कसे होते, धर्माने या ठिकाणी हिंदू होते, हिंदू लोक होते. महाभारत, रामायण, स्मृती, पुराणं इत्यादींचा समाजावर प्रभाव या ठिकाणी दिसून येतो. वैदिक कालीन यज्ञविधीचे स्तोम इथे देखील बऱ्याच अंशी या ठिकाणी कमी झाल्याचे होते. म्हणजे वैदिक काळामध्ये जे यज्ञविधी केला जात होता आणि त्या यज्ञविधींमध्ये जे प्राण्यांची हत्या होत होती ते बऱ्याच अंशी कमी होतं असं इथं म्हणलेलं आहे. मग त्या प्रकारे इथं पाहायला भेटतं की यज्ञविधीच्या ऐवजी व्रतवैकल्य तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. तर काय व्रतवैकल्य या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर लोक उपवास करतात, मूर्तीपूजा आहे, दान आहे, त्याचबरोबर या ठिकाणी तीर्थयात्रेला जाणं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे या काळातील लोक धार्मिक होते, ते मात्र यज्ञविधी करण्याऐवजी व्रतवैकल्य, उपवास तापास या ठिकाणी करत होते, तीर्थयात्रेला जात होते. या प्रकारच्या गोष्टी इथे या ठिकाणी चालत होत्या. पुढे म्हणलेले आहे दान. पुढे या ठिकाणी इथं म्हणलेलं आहे दान, धर्म आणि तीर्थयात्रा या गोष्टींना हिंदू धर्मात खूप जास्त महत्त्व आहे. ठीक आहे. आज पण आपण पाहू शकतो दान, धर्म आणि तीर्थयात्रेला मोठं महत्त्व हिंदू धर्मामध्ये आज पण या ठिकाणी पाहायला भेटतं.
तीर्थयात्रा केल्यामुळे पुण्य व मोक्ष मिळतो अशी भावना आहे। तीर्थयात्रा केल्यामुळे काय मिळतं तर पुण्य मिळतं, मोक्ष मिळतो, या प्रकारची भावना ही या ठिकाणी लोकांमध्ये होती आणि त्यामुळे लोक हे या ठिकाणी दान धर्म करत होते आणि तीर्थयात्रा या ठिकाणी वर्षातून एकदा तीर्थयात्रेला जात होते अशी माहिती आहे। मग त्र्यंबकेश्वर आहे, रामटेक आहे, पंढरपूर आहे, लोणार आहे, औंढा नागनाथ आहे, परळी आहे, वैजनाथ आहे, परळी वैजनाथ आहे, वेरूळ घुणेश्वर आहे, भीमाशंकर, पैठण, नाशिक, नेवासे हे सगळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातल्या या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला भेटतात। तर या प्रकारे इथे या ठिकाणी माहिती दिलेली आहे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दलची। ठीक आहे, म्हणजे धार्मिक स्थळं कोणती होती महाराष्ट्रातली यादवकालीन ती इथे या ठिकाणी दिलेली आहे, हे लक्षात घ्या। पुढे पहा, इथं म्हटलेलं बघा की जरी या काळातील लोक हिंदू धर्माचं पालन करत असले तरी देखील अन्य धर्मांना देखील मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध इथे या ठिकाणी करून दिली होती, लक्षात घ्या। इथं पाहायला असं भेटतं की या काळामध्ये जो बौद्ध धर्म होता, खास करून जर आम्ही पाहिलं प्राचीन काळामध्ये महाराष्ट्रात बौद्ध धर्म खूप जास्त फोफावला होता। भारतामध्ये जर 2000 लेण्या असतील तर 2000 पैकी 1500 लेण्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सापडतील। म्हणजे त्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये महाराष्ट्र हा बौद्ध धर्मीय होता, हा मुद्दा लक्षात घ्या, जो कोणीच नाकारू शकत नाही। मात्र नंतरच्या काळामध्ये बौद्ध धर्माला इथं उतरती काळ आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। आता बौद्ध धर्माला उतरती काळ येण्याची विविध प्रकारची कारणं आहेत, त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बाह्य आक्रमण देखील पाहायला भेटतं। कारण लक्षात घ्या, मध्य काळामध्ये जे आलेले जे बाह्य आक्रमणकर्ते होते हे धर्मानं इस्लाम होते आणि इस्लाम धर्मामध्ये मूर्तीपूजा जी होती ती या ठिकाणी अमान्य होती आणि म्हणून या काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजीचं जर उदाहरण आपण पाहिलं तर खिलजीनं खूप सारे हिंदू मंदिरं तोडले, त्याचबरोबर या ठिकाणी बौद्ध विहार देखील त्यांनी तोडलेले आहेत आणि विशेष म्हणजे बौद्ध भिक्षूंची कत्तल मोठ्या प्रमाणात अल्लाउद्दीन खिलजीनं त्याच्या काळामध्ये केल्याचं दिसतं आणि म्हणून हा जो खिलजीचा कालखंड होता आणि यादवांचा कालखंड होता, तर या कालखंडामध्ये खूप साऱ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातील सर्व बौद्ध भिक्षूंनी अन्य देशांमध्ये पलायन केलं होतं, हे लक्षात घ्या आणि म्हणून मग बौद्ध धर्माला या काळामध्ये एक उतरती काळ लागल्याचं एकंदरीत दिसतं। यावेळी फक्त कन्हेरी आणि कांपिल्य ही दोनच या ठिकाणी महत्त्वाची केंद्र बौद्ध धर्माची होती, हे या ठिकाणी दिलेले आहे। तर कान्हेरी आणि कांपिल्य ही दोन महत्त्वाची केंद्र इथे होती। जैन धर्माचा यादव काळात चांगला प्रभाव होता असं म्हटलं, जैन धर्म मात्र फोफावला होता। यादव काळात इस्लाम धर्मियांचे अस्तित्व नाममात्र असले तरी हिंदू व मुसलमान परस्परांच्या जवळ आल्यानं त्यांच्यात सांस्कृतिकदृष्ट्या समन्वय साधला गेला होता असं इथं म्हटलेलं आहे। सर्व धर्म समभाव हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य इथं निदर्शनास येतं, कारण इथले राज्यकर्ते जरी ते या ठिकाणी हिंदू धर्माचे असले तरी देखील अन्य धर्मियांच्या बाबत देखील ते एक उदारतेचं धोरण या ठिकाणी आखत होते अशी माहिती इथे या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत दिसून येतं। पुढे आपल्याला पाहायला भेटतं धार्मिक स्थितीमध्ये भक्ती संप्रदाय मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या। या काळामध्ये म्हणजे 13व्या-14व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळ या ठिकाणी सुरू झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। ईश्वराप्रती भक्तिभावानं ईश्वरामध्ये लीन होण्याची जी चळवळ होती ती भक्ती चळवळ या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याचं एकंदरीत दिसतं। इथे म्हणलेलं आहे एकीकडे समाज व्यवस्था वर्ण व्यवस्थेचा अभिमान बाळगत होतं, जाती व्यवस्थेचं कडवेपणाचं पालन केलं जात होतं, अस्पृश्यतेची प्रथा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होती। म्हणजे वर्णव्यवस्थेचा अभिमान लोक बाळगत होते, मी क्षत्रिय आहे, मी ब्राह्मण आहे, मी वैश्य आहे असा अभिमान बाळगत होते। जाती व्यवस्थेमध्ये आपण वरच्या स्थानावर आहे याचा पण अभिमान बाळगत होते। अस्पृश्यता ही या ठिकाणी या काळामध्ये खूप उच्च शिखरावर होती। असं असलं तरी देखील या काळामध्ये इथं म्हटलेलं आहे दुसऱ्या बाजूला सामाजिक समानता या देशामध्ये स्थापित करण्यासाठी भक्ती चळवळीनं डोकं वर काढलं होतं, या प्रकारची माहिती दिलेली आहे। जसं की नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, लिंगायत संप्रदाय हे या ठिकाणी या काळामध्ये कार्यरत होते आणि ज्यांनी समतेचा पुरस्कार केल्याची माहिती या ठिकाणी मिळते। पाहायला भेटतं संत नामदेव जे होते त्या संत नामदेवांनी ह्या समतेची विचारधारा ही पंजाब प्रांतापर्यंत पोहोचवल्याचं दिसून येतं। पंजाबपर्यंत समतेचा विचार घेण्यासाठी पोहोचवण्यासाठी संत नामदेव जे आहे पंजाबपर्यंत पोहोचल्याचं दिसून येतं आणि म्हणून लक्षात घ्या शिखांचे जे धर्मग्रंथ जे आहेत गुरुग्रंथ साहेबा, तर त्या गुरुग्रंथी साहेबांमध्ये संत नामदेवांच्या शिकवणुकीचा पण समावेश करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। आणि या संत नामदेवांची जी समाधी आहे लक्षात घ्या ती
ती कुठे आहे अशा प्रश्न जर आला तुम्हाला तर पंजाबमधल्या घुमानमध्ये आहे, लक्षात घ्या. तर पंजाबमधल्या घुमान या ठिकाणी संत नामदेवांची तुम्हाला इथे या ठिकाणी समाधी या ठिकाणी मिळेल. मुद्दा नीट लक्षात घ्या. पुढे पहा, संत चोखोबा जे आहेत या संत चोखोबांची समाधी पंढरपूरचा जो विठ्ठल आहे त्या विठ्ठल मंदिरासमोर उभी करणं हे समतेचं प्रतीक या ठिकाणी होतं असं म्हणलेलं आहे. संत चोखोबा आपल्या सर्वांना माहिती आहे, जे एक अस्पृश्य महार या जातीत जन्माला आले होते आणि त्या अस्पृश्य आणि महार जातीतल्या संतांबद्दल इथं म्हटलेलं आहे की त्यांना पण संत बनण्याची संधी या समाज व्यवस्थेने दिली. अशा प्रकारे गौरवीकरण इथे या ठिकाणी केलेलं आहे. आणि इथं म्हटलेलं आहे की संत चोखोबांची जी इथे या ठिकाणी समाधी आहे तर ती पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या समोर या ठिकाणी आहे. तर हे एक समतेचं प्रतीक आहे अशा प्रकारची भूमिका इथं मांडली. यावर नंतर कधीतरी मी डिटेलपणे चर्चा करेल. फक्त हे काय डायस नाही आहे इथं डिटेलपणे चर्चा करण्याचा, परंतु इथं लक्षात घ्या, इथं माहिती दिलेली आहे की संत चोखोबांची समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर उभी करणं हे समतेचं प्रतीक इथे या ठिकाणी आहे, या प्रकारची माहिती दिलेली आहे. वारकरी संप्रदायाचे कार्य नक्कीच अभिनंदनास्पद इथं या ठिकाणी आहे असं म्हटलेलं आहे. स्वतः संत चोखोबांचे काव्य करणं त्याचबरोबर व्यथा मांडणे हा विद्रोहच होता असं म्हटलेलं आहे. म्हणजे चोखोबांचे जे काही काव्य आहे तर ते काव्य त्यांनी ज्या काही त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत आपल्या काव्यातून, तो हा एक प्रकारे तिथल्या जाती व्यवस्थेच्या विरोधात पुकारलेलं रणशिंग आहे, एक विद्रोह आहे असं म्हटलेलं आहे. ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत वेगवेगळ्या जातीत जन्मलेल्या संतांनी समाजामध्ये भक्तिभावाच्या निश्चित भक्तिभावाद्वारे आदराचं स्थान प्राप्त केलं असं म्हणलंय. म्हणजे या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण जो वरचा समाज आहे तिथून पासून तर शूद्र अतिशूद्रांपर्यंत विविध जातींमध्ये संत जन्माला आले आणि त्या सर्व संतांनी भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून, भक्ती चळवळीच्या माध्यमातून सामाजिक समता या देशामध्ये कशी स्थापन होईल याचाच प्रयत्न या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर या प्रकारचं संत चळवळ जे आहे, भक्ती मुवमेंट जी आहे ती या काळामध्ये अस्तित्वात होती आणि तिचा उद्देश सामाजिक समानता स्थापन करणं होतं. या प्रकारची माहिती दिलेली आहे. पुढे पाहायला भेटतं बघा पुस्तकात जे आहेत तेच मी तुम्हाला सांगतोय. माझं वेगवेगळं प्रत्येक गोष्टींबद्दल वेगळी मतं असेल, तुमचे वेगळी मतं असतील. माझं मत मी नंतरच्या काळामध्ये ते व्यक्त करेल. पुस्तकात जे आहेत ते मी तुम्हाला जसं तसं इथं सांगतोय. ठीक आहे, कोणी हे माझं मत आहे असं समजू नका. ठीक आहे, जात आणि व्यवसाय पुस्तकाचं काय मत आहे ते मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, पुढे पहा की जात आणि व्यवसाय या संदर्भात काय माहिती आहे. यादव काळात हिंदू धर्मात पारंपरिक वर्ण व जातीप्रधान समाज रचना अस्तित्वात होती. म्हणजे वर्णव्यवस्था आणि जातीप्रथा व्यवस्था इथं शाबूत होती, अस्तित्वात होती, ती भक्कम होती असं म्हटलेलं आहे. समाज रचना उच्च वर्णीयांना सर्वार्थानं अनुकूल होती. समाज व्यवस्था उच्च वर्णीय जे काही वरच्या वर्णामध्ये होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, त्यांच्यासाठी इथली समाज व्यवस्था पुरेपूर अनुकूल होती असं म्हटलेलं आहे. सर्व फायदे उच्च वर्णीयांनाच प्राप्त होते. जाती जमातींमध्ये उच्च नैतिकतेची भावना ही टिकून होती. सर्व जातींमध्ये विवाहविषयक पारंपरिक बंधने काटेकोरपणे पाळले जात होते. जातीबाह्य वर्तन केल्यास व्यक्तीला प्रायश्चित्त या ठिकाणी भोगावं लागत होतं. त्याचबरोबर एखादं दिव्य करणं देखील भाग पडलं जात होतं. जातीबाह्य म्हणजे जातीला मान्य नसणारं जर कृत्य तुम्ही केलं तर तुम्हाला प्रायश्चित्त या ठिकाणी करावं लागायचं किंवा दिव्य करणं देखील भाग पडलं जात होतं असं म्हटलेलं आहे. भ्रष्ट व्यक्तीला जातीबाह्य ठरवून वाळीत टाकलं जात होतं. आपल्याला माहिती आहे संत ज्ञानेश्वरांना वाळीत टाकलं होतं समाजानं. जे ब्राह्मण समाजातले होते मात्र देखील त्यांना वाळीत टाकलं गेलं होतं असं दिसतं. तर भ्रष्ट व्यक्तीला जातीबाह्य या ठिकाणी ठरवून वाळीत टाकलं जात होतं. तर समाज व्यवस्थेच्या विरोधात जे आवाज उठवत आहेत त्यांना धर्म मार्तंड, जाती बहिष्कृत करतायत हे लक्षात घ्या. तर या प्रकारे म्हणजे यलगार पुकारणारे, बंड पुकारणाऱ्या लोकांना त्या काळची समाज व्यवस्था ज्या धर्म मार्तंडांच्या हातात होती त्या लोकांनी इथं वाळीत टाकलेलं आहे असं दिसतं. समाजात एकत्र कुटुंब पद्धती प्रचलित होती. जन्मावर आधारित जाती आणि व्यवसाय या ठिकाणी होते असं म्हणलेलं आहे. तर जन्मावर आधारित जाती आणि त्याचबरोबर त्यांचे व्यवसाय होते. या प्रकारची माहिती दिलेली आहे. पुढे काय दिलेलं आहे ते पाहूया. समाजामध्ये बहुसंख्य लोकांचा शेती हा व्यवसाय होता आणि याशिवाय प्रचलित जातीनुसार धोबी, गुरव, माळी, चांभार, कुंभार, लोहार इत्यादी व्यवसाय या काळामध्ये कार्यरत होते अशी पण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जे सत्य आहे ते इथं मांडलं आहे. पहा,
पुढे बघा सांस्कृतिक जीवन. सांस्कृतिक जीवनामध्ये स्त्रियांचं जीवन कसं होतं हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. कारण सध्याच्या काळामध्ये स्त्री जीवनावर विशेष या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या, यादवकालीन समाज हा पुरुष प्रधान होता. परिणामतः स्त्रियांना समाजामध्ये दुय्यम स्थान या ठिकाणी आहे. विवाहित स्त्रीला सासरच्या लोकांच्या मर्जीनुसार वागावं लागत होतं. विधवांच्या वाटेला अपमानास्पद जीवन होतं आणि त्याचबरोबर कष्टाचं जीवन त्यांना जगावं लागत होतं. समाजामध्ये बालविवाह आणि त्याचबरोबर सतीची चाल जी आहे ही सतीची चाल अस्तित्वात त्या ठिकाणी होती. बालविवाह आणि सतीची चाल अस्तित्वात होती असं म्हणलेलं आहे. इथं म्हणलेले रामचंद्र यादव जो राजा आहे, तर रामचंद्र यादवच्या निधनासमयी त्याच्या पत्नीला देखील सती जाण्यास भाग पाडलं गेलं होतं. म्हणजे राजाला पण सोडलं नाही. लक्षात घ्या, राजाचं निधन झाल्यानंतर ती राणीनं पण सती गेलं पाहिजे या प्रकारची प्रथा राहिलेली आहे. म्हणजे राजाच्या निधनानंतर त्या रामचंद्र यादवच्या पत्नीला देखील सती जाण्यास तिथल्या लोकांनी भाग पाडलं होतं. मुद्दा नीट लक्षात घ्या, या प्रकारची ती व्यवस्था. संत चोखोबांची पत्नी जी आहे जिंचं नाव आहे संत सोयराबाई, संत चोखोबांची पत्नी आहे जिंचं नाव आहे संत सोयराबाई आणि त्यांची बहीण जी आहे त्यांचं नाव आहे निर्मळाबाई. तर संत सोयराबाई आणि निर्मळाबाई जे आहे यांचे अभंग देखील खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि त्यांचे अभंग म्हणजे शोषित समाजातील स्त्रियांचा आत्मविष्कार आहे असं म्हणलेलं आहे. तर संत सोयराबाई आणि संत निर्मळाबाई यांचे जे अभंग आहे ते अभंग म्हणजे काय आहे, तर शोषित समाजातील स्त्रियांचा आत्मअविष्कार या ठिकाणी आहे. या प्रकारची माहिती इथं दिलेली आहे. ठीक आहे, तर तुमच्या 2025ला जे विद्यार्थी प्रिपरेशन या ठिकाणी करतील त्यांच्यासाठी भक्ती चळवळ जो आहे हा खूप महत्त्वाचा या ठिकाणी घटक आहे. तर या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काम करावं लागेल. भक्ती चळवळीसाठी एक प्राथमिक पुस्तक आहे गंबा सरदारांचं, तर संत वाङ्मयाची संत चळवळीची सामाजिक फलश्रुती किमान ते तरी आत्ताच्या या काळामध्ये तुम्हाला वाचावं लागेल. राज्यसेवा पूर्वनंतर तुम्ही ते संत चळवळीची सामाजिक फलश्रुती हे गंबा सरदारांचं पुस्तक घ्या, जरूर ते वाचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. ठीक आहे, पुढे बघा वाङ्मय निर्मिती म्हणजे या काळामध्ये कोणकोणते साहित्य रचना झाली त्याबद्दलची माहिती. मुकुंदराज यांनी विवेक सिंधू आणि परमामृत हे 2 महत्त्वाचे काव्यग्रंथ लिहिलेले आहेत. तर मुकुंदराजनी काय लिहिलं, विवेक सिंधू. हे खूप इम्पॉर्टंट आहे, याला IMP करा, इथे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. लक्षात घ्या, तर मुकुंदराजचं विवेक सिंधू आहे आणि त्याचबरोबर परमामृत आहे. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर जे आहे त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव 65 लिहिली आणि अमृतानुभव हे 3 महत्त्वाचे या ठिकाणी ग्रंथ त्यांचे आहेत. संत नामदेवांच्या गाथा आपल्याला माहिती आहेत. संत एकनाथ जे आहेत त्यांनी रुक्मिणी स्वयंवर या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर माहिमभट जे आहे तर त्या माहिमभटनं या ठिकाणी लीळा चरित्र आणि त्याचबरोबर श्री गोविंद प्रभू चरित्र या ठिकाणी लिहिल्याचं दिसतं. तर माहिमबळांचं काय आहे, लीळा चरित्र आणि श्री गोविंद प्रभू चरित्र हे माहिमभटानं लिहिल्याचं एकंदर दिसतं. पुढे काय म्हटलंय, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत विसोबा खेचर, संत गोरा कुंभार, संत कान्होपात्रा, संत जनाबाई, संत नरहरी सोनार या सर्व संतांनी मराठी भाषेत सुंदर अर्थपूर्ण अभंग रचना केली या काळामध्ये. या प्रकारची माहिती या पुस्तकात दिलेली आहे, ही या ठिकाणी लक्षात घ्या. हे सगळं आपल्याला भक्ती चळवळीच्या अनुषंगानं अभ्यासणं गरजेचं आहे, ते वाचावं लागणार आहे. ठीक आहे, पुढे पहा यादवकालीन स्थापत्य कला काय होती ती आपण इथं पाहूया. तर इथं म्हणलं आहे पहा कला. यादव काळामध्ये महाराष्ट्रात नृत्यकला, गायनकला, वादनकला, विणकाम कला, चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला इत्यादी विविध कलांचे प्रकार या ठिकाणी दिसून येतात आणि या कला प्रकाराला सामान्य प्रजा, साधू संत, मांडलिक अधिकारी आणि यादव राजांकडून प्रोत्साहन मिळत होते. तर या सर्व प्रकारच्या प्रथेला प्रोत्साहन मोठ्या प्रमाणात मिळत होते. लक्षात घ्या, आता नीट समजून घ्या. या शारंग देवभर प्रश्न 2023च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारला गेला होता जोड्या जुळवाला. ठीक आहे, तर शारंग देव यांच्यावर प्रश्न विचारला गेला. विद्यार्थ्यांना वाटलं हे आयोगाने कुठून प्रश्न आणलाय, तर कुठून नाही आणला मित्रांनो, तुमच्या इयत्ता 11वीच्या पुस्तकातून आणलेला आहे. संगीत रत्नाकर या नावाचा ग्रंथ शारंग देवनं लिहिलेला आहे, हे लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, शारंग देव यांचा या ठिकाणी संगीत रत्नाकर हा ग्रंथ या ठिकाणी आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो, जो खूप महत्त्वाचा ग्रंथ ज्याच्यावर 2023च्या राज्यसेवा मेन्सला प्रश्न विचारला. म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे. मुख्य परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचणं गरजेचं नाही. पुस्तक वाचलं तर किमान माझे लेक्चर सिरीज तरी या ठिकाणी पाहून घ्या.
तर शारंगदेव यांचा हा संगीत तज्ज्ञ होता आणि त्यांनी संगीत रत्नाकर हा ग्रंथ लिहिला। या ग्रंथात गायन, वादन, कीर्तन, नाट्य इत्यादी कलांचे विविध प्रकार सांगितले आहेत आणि त्याचे बारकावे देखील सांगितले। तर शारंगदेवने संगीत रत्नाकर हा ग्रंथ लिहिल्याची माहिती या पुस्तकात दिलेली आहे। पुढे पहा, आता बघा हेमाडपंथी मंदिरं जे आहेत, तर हेमाडपंथी मंदिरं हे यादवकालीन स्थापत्याचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी मानलं जातं। यादवकालीन स्थापत्याचं वैशिष्ट्य आहे हेमाडपंथी मंदिरं। आता पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया आणि त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन थोडीशी मी तुम्हाला देईलच। इथं म्हटलं यादवांच्या दरबारामध्ये हेमाद्री हा या ठिकाणी प्रधानमंत्री होता। हेमाद्रीने कोणता ग्रंथ लिहिला? चतुर्वर्ग चिंतामणी या प्रकारचा ग्रंथ, ठीक आहे ना। सुरुवातीला आपण पाहिलं हेमाद्रीनं चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिला। तर हा हेमाद्री हा जो प्रधानमंत्री होता त्यानं स्थापत्य क्षेत्रात ज्या सुधारणा केल्या त्याच्या मंदिर स्थापत्य शैलीलाच हेमाडपंथी मंदिरं म्हटली गेलेली आहे। आता या हेमाद्रीनं जे हेमाडपंथी मंदिरं जी निर्माण केलेली आहेत तर ती हेमाडपंथी मंदिरं काय नेमकी होती, कशी आहेत ते लक्षात घ्या। आता बघा जनरली एखादं स्थापत्य जर उभं करायचं असलं तर आपण काय करतो, ते स्थापत्य करत असताना चुनाचा वापर करतो किंवा चुना आणि सिमेंटचा या ठिकाणी वापर करतो है ना। तर तशा प्रकारचे आपण घरं बांधतो सध्याच्या काळामध्ये। मात्र त्या काळामध्ये जी हेमाडपंथी मंदिरं उभारलेली आहेत त्याचं एक वैशिष्ट्य आहे की दोन दगड जे आहेत त्या दोन दगड अशा प्रकारे कापायचे की जे दगड इंटरलॉक होईल म्हणजे सिमेंटचा, वाळूचा, विटांचा, चुनखडकांचा वापर न करता केवळ दगड एकमेकांमध्ये अशा प्रकारचे या ठिकाणी ज्याला आपण म्हणू शकतो इंटरलॉक करून ठेवायचे की जे तिथं स्थिरपणे उभे राहतील। तर या प्रकारचं जे स्थापत्य आहे त्यांना हेमाडपंथी मंदिरं म्हटली जातात। तर हेमाडपंथी मंदिरामध्ये कसल्याही प्रकारच्या स्थापत्यामध्ये कसल्या प्रकारचा चुन्याचा, सिमेंटचा वापर केला जात नाही, तर दगडांचाच वापर केला जातो आणि ते दगड अशा प्रकारचे बसवले जातात जे इंटरलॉक होतील या प्रकारे। तर अशा प्रकारची मंदिरं त्यांना हेमाडपंथी मंदिरं म्हणतात आणि हे स्थापत्य कला किंवा या प्रकारचा आविष्कार आणला ते हेमाद्रीनं आणि म्हणून मग त्या हेमाद्रीच्या नावानं या मंदिरांच्या स्थापत्याला हेमाडपंथी मंदिरं म्हटली जातात। धार्मिक विधी त्याचबरोबर पुराण, प्रवचन, भजन, कीर्तन, सण उत्सवानिमित्त गावागावातील लोक मंदिरामध्ये एकत्र येतात असं म्हटलेलं। यादव काळात मंदिरं ही धार्मिक, सामाजिक आणि कला यांची प्रमुख केंद्र बनली होती। लक्षात घ्या, मंदिरं ही जी बनली होती ती कशाचं प्रतीक होती, तर इथं म्हणलेलं आहे धार्मिक, सामाजिक आणि कलेचं प्रतीक बनलेलं होतं, हे लक्षात घ्या। मंदिरामध्ये केवळ पूजा अर्चा चालत नव्हती, तर समाजातील लोक तिथे एकत्र येत होते, सामाजिक विषयांवर चर्चा केली जात होती, त्याचबरोबर विविध प्रकारच्या कला गुणांना तिथं वाव दिला जात होता। ते एक प्रकारचे ते मंदिरं हे एक प्रकारचे कलेचे केंद्र बनलेले होते अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। तर या प्रकारे इथं आपल्याला या ठिकाणी यादवकालीन महाराष्ट्र स्थापत्य कला यावर आपण या ठिकाणी काम केलं। तर मित्रांनो या पद्धतीनं आजचं हे सेशन आता आपण इथे या ठिकाणी समाप्त करू। यादवकालीन महाराष्ट्राबद्दलची जी काही माहिती इयत्ता 11वीच्या आपल्या महाराष्ट्राच्या इतिहास या पुस्तकामध्ये होती ती मी तुम्हाला सांगितलेली आहे। हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी लाईक, कमेंट्स आणि शेअर देखील करा, आपल्या मित्रांना शेअर करा। खूप महत्त्वाची लेक्चर सिरीज आहे। उद्याच्या सेशनमध्ये आता आपण दिल्ली सल्तनत आणि मुघलकालीन इतिहास आणि त्यानंतरच्या सेशनमध्ये मराठा साम्राज्यकालीन महाराष्ट्राचा इतिहास तो आपण इथे या ठिकाणी समजून घेऊया। तुर्तास थांबूया आपण। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।